सकाळपासून या कामाला आपण सुरुवात केलेली होती. थोडंसं शिल्लक राहिलं काम आता. एकदम भारीपैकी आता होतंय काम. आणि जर आपण बघितलं त्या बाजूला सुद्धा की थोडंसंच काम आता बांध राहिलेलं आहे. आणि ह्या गोष्टी दाखवत असताना आता तुम्हाला आवाज येतोय आमचे पारायण मंडळाचे व्यासपीठ चालक दोंडराम महाराज. तिकडं पलीकडं पारायण सोहळा चालू आहे मुळीकवाडीमध्ये. आणि हे बघा अत्यंत उत्साहामध्ये ती रानातली कामं आपण करतोय. कारण ही एक थेरपी आहे, नॅचरल थेरपी आपण म्हणू शकतो. नमस्कार. रानातली कामं चालू झाली त्या. आणि रानातली कामं चालू झालेली असताना एक नंबर असं वातावरण गावाकडं आता जर आपण बघितलं तर मानकेश्वराच्या पायथ्याशी इकडं बघा पवनचिकी आहे, तिकडं मानकेश्वर पठार आणि मानकेश्वराच्या पायथ्याशी बरेवाडी गावाजवळ हे आपलं रान छोटंसं. हे आता बांध बघा अशा पद्धतीनं बांध घातले जातात. ह्याच्यावरती पावटा वगैरे तूर वगैरे लावली जाते. आणि इकडं जर पाहिलं आपण तर स्वच्छ एकदम केलेलं आहे आपण रान चोख. आता याच्यामध्ये रोटर वगैरे पलटी वगैरे घालून शिनी पुढच्या पेरणीच्या मशागती. आता ह्या पेरणीसाठी आपण मशागत करतो. शेतकऱ्याचं खूप सारं कष्ट असतं. हे बघा अशा पद्धतीनं वातावरण जर आपण बघितलं तर एकदम ओके असं वातावरण. तिकडे विश्वनाथ आमचा करतोय. आणि हे बघा आता आपण एवढा बांध घातला आहे सकाळपासून. आणि सकाळपासून बांध घातलेला असताना थोडासा बांध राहिलेला आहे घालायचा. बांध घालून शिनी आपण ह्या अशा गावाकडच्या गोष्टी आपण तुम्हाला दाखवत असतो व्हिडिओच्या माध्यमातून. पाठीमागच्या वर्षी याच रानातला आपण पेरणीचा व्हिडिओ बनवलेला होता. बऱ्याच दिवसानंतर ह्या शेतीमातीतल्या गोष्टी आपल्याला दाखवत असताना खूप भारी वाटते. कारण गावाकडे जर आपण बघितलं तर वातावरण अतिशय सुंदर असं वातावरण आहे. आणि सुंदर अशा वातावरणामध्ये सुंदर अशा गोष्टी तुम्हाला दाखवत असताना जर आपण पाहिलं तर सात आपण सगळी रानातली कामं करत असतो. कारण इथं आल्यावर भारी वाटतं. जरा शहरी गजबजाटातनं गोंगाटातनं बाजूला आल्यानंतर एकदम शांत वाटतं. आणि गावाकडे बरेच सारे आता पूजा कार्यक्रम लग्न सोहळा सगळं आहे. आणि इकडं बघा गोरखचा आमच्या ऊस जबरदस्त असे सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपण बघतोय होत असतात अशा पद्धतीनं. त्यामुळं काय हे नाही, खूप छान असं वातावरण सगळ्या गोष्टींचं. आणि बघतोय आपण तर भारीपैकीच सगळ्या गोष्टी आहेत. आणि ह्या भारी गोष्टी तुम्हाला दाखवत असताना खूप छान वाटतंय आम्हाला सुद्धा. अशी झाडं बघा बांधाव आपले कशी झाडं आहेत हे शेतकरी जपत असतो. किती झाडं आहेत बघा बांधावरती जबरदस्त. असे छोटे छोटे व्लॉग गावाकडचे दाखवत असतो मी तुम्हाला. आणि इकडे जर बघितलं आपण तर आंबराई आंब्याची झाडं आणि थोडे थोडे आंबे आलेले आहेत पवनचिक्क्यावरती. खूप छान वातावरण. पक्ष्यांचा किलबिलाट